नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. बघा, उद्या कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमा आहे. 27 नोव्हेंबरला त्रिपुरारी पौर्णिमा ही साजरी केली जाणार आहे. या दिवशी महादेवाने त्रिपुरासूर या राक्षसाचा वध केला होता. तेव्हापासून या दिवशी त्रिपुरारी पौर्णिमा ही साजरी केली जाऊ लागली. त्याचबरोबर त्रिपुरारी पौर्णिमा या दिवशी देव दिवाळी देखील साजरी केली जाते. या दिवशी आपल्याला भगवान शंकरांची पूजा करायची आहे. याचबरोबर त्यांच्या सहपरिवाराची देखील पूजा करायची आहे. त्याचबरोबर आपल्याला भगवान विष्णूंची देखील पूजा करायची आहे. भगवान विष्णूंची नुसती पूजा करून चालणार नाही, तर आपल्याला माता लक्ष्मीची देखील पूजा करायची आहे. आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी माता लक्ष्मीची देखील पूजा करायची आहे. आपल्या घरात सुख, शांती, समाधान जर का नाहीसे झाले असेल, जर का तुम्हाला असं वाटत असेल तुमच्या घरात सुख समृद्धी कमी झाली आहे, धनधान्य कमी झालं आहे, धनधान्याची कमतरता भासत आहे, तर तुम्ही हा उपाय या कार्तिक पौर्णिमेला नक्की करायचा आहे. उपाय काय करायचा आहे तर बघा, अन्नपूर्णा देवीला आपल्याला ही एक वस्तू अर्पण करायची आहे. यामुळे बघा, अन्नपूर्णा देवीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. अन्नपूर्णा देवीचा आशीर्वाद जर का आपल्यावर असेल, आपल्या पाठीशी असेल, तर बघा आपल्याला कधीच धनधान्याची कमतरता पडत नाही. अन्नपूर्णा देवी ही अन्नाने भरलेली असते. अन्नपूर्णा ही देवी ही धनधान्याची देवी असते. आपल्या देवघरामध्ये, आपल्या सर्वांच्या देवघरामध्ये अन्नपूर्णा देवी असते. आपण दररोज तिची पूजा अर्चना करत असतो. तर अशा या अन्नपूर्णा देवीला आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला ही वस्तू अर्पण करायची आहे. तुम्ही जर का दर पौर्णिमेला हा उपाय केला तर बघा, तुमच्या घरामध्ये कधीच तुम्हाला धनधान्याची कमतरता भासणार नाही. लक्ष्मी नेहमी तुमच्या घरावर सदैव प्रसन्न राहील. नेहमी तुमच्या घरात धनधान्यांचा साठा हा नेहमी भरलेला राहील. तर आपल्याला काय करायचं आहे तर बघा, तुम्हाला उद्या पौर्णिमेच्या दिवशी सकाळी तुमची रोजची सकाळची नित्यकर्मे आटपून घ्यायची आहे. यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरातील पूजा करायची आहे. बघा, उद्या तुम्हाला भगवान श्रीहरी विष्णूंची, याचबरोबर महादेवांची पूजा करायची आहे. बघा, भगवान विष्णूंची मूर्ती असेल तर भगवान विष्णूंच्या मूर्तीला अभिषेक घाला. महादेवाची पिंड असेल तर महादेवाच्या पिंडीला तुम्हाला अभिषेक घालायचा आहे. उद्या योगायोगाने सोमवार देखील आलेला आहे. त्यामुळे तुम्हाला विधिवत पद्धतीने महादेवांची पूजा तुम्हाला उद्याच्या दिवशी करायची आहे. तुमची ही पूजा झाल्यानंतर तुम्हाला अन्नपूर्णा देवीला एका ताम्हणात घ्यायचं आहे. अन्नपूर्णा देवीला तुम्हाला पाण्याने अभिषेक घालायचा आहे. बघा, एक तांब्यावर पाणी घ्या. यात पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं कुंकू टाकायचं आहे. कुंकू मिश्रित पाण्याने तुम्हाला अन्नपूर्णा देवीला अभिषेक घालायचा आहे. त्यानंतर स्वच्छ पाण्याने अभिषेक घालायचा आहे. यानंतर तुम्हाला अन्नपूर्णा मातेची मूर्ती एका कोरड्या ताम्हणात किंवा ताटलीत घ्यायची आहे. ताटलीत तुम्हाला कुंकू ओलं करून अगोदर स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिकला तुम्हाला हळदी कुंकू लावायचं आहे, थोड्याशा अक्षता अर्पण करायच्या आहे आणि यावर तुम्हाला अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवायची आहे. सर्वात अगोदर तुम्हाला धूप दीप लावून घ्यायचा आहे. तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा शक्य झाल्यास तुम्हाला तो लावायचा आहे. बसण्यासाठी सर्वात अगोदर बसण्यासाठी तुम्हाला आसन घ्यायचं आहे. कुठलीही देवपूजा कधीही बिना आसनाची करायची नसते. त्यामुळे बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे. दिवा जिथे तुम्ही प्रज्वलित केला असेल त्या दिव्याला देखील आपल्याला आसन द्यायचं आहे. दिवा कधीही जमिनीवर ठेवायचा नसतो. यानंतर आपल्याला अन्नपूर्णा मातेची ही पूजा करायची आहे. ताम्हणामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती घेतल्यानंतर एका बाउलमध्ये किंवा एका वाटीमध्ये तुम्हाला तांदूळ घ्यायचे आहे. 1 पावशेर तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहे. तांदूळ घेताना ते नेहमी अखंड घ्यायचे. कुठेही तुटलेले अर्धे तांदूळ तुम्हाला यासाठी घ्यायचे नाही. कोणतीही पूजा असू द्या, तुम्हाला प्रत्येक पूजेमध्ये तांदूळ घेताना हे अखंड तांदूळ घ्यायचे आहे. यानंतर तुम्हाला तुमच्या उजव्या हाताची मूठ भर तुम्हाला तांदूळ घ्यायचे आहे. बघा, तुमच्या उजव्या हाताने तुम्हाला मूठभर तांदूळ घ्यायचे आहे आणि हे तांदूळ तुम्हाला अन्नपूर्णा देवीच्या डोक्यावर तुम्हाला अर्पण करायचे आहे. हे अर्पण करत असताना तुम्हाला ओम अन्नपूर्णा देवी नमः या मंत्राचा जप करायचा आहे किंवा तुम्ही ओम अन्नपूर्णाय नमः या मंत्राचा जप करू शकतात. हे तांदूळ आपल्याला कितपत अर्पण करायचे तर बघा, जोपर्यंत अन्नपूर्णा देवीच्या खांद्यापर्यंत तांदूळ येत नाही तोपर्यंत आपल्याला हे तांदूळ अर्पण करायचे आहे आणि या मंत्राचा जप करायचा आहे. जेव्हा देवीच्या खांद्यापर्यंत तांदूळ येतील तेव्हा आपल्याला हे थांबवायचं आहे. यानंतर अन्नपूर्णा देवीला आपल्याला हळदी कुंकू लावायचं, अक्षता अर्पण करायच्या, फूल अर्पण करायचं आहे. तुमच्याकडे जर का 1 रुपयाचं किंवा 5 रुपयाचं नाणं असेल तर तुम्हाला या अन्नपूर्णा देवीच्या समोर हे नाणं ठेवायचं आहे. या नाण्याला देखील तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. बघा, ही साधी सोपी आपल्याला पूजा किंवा हा उपाय आपल्याला उद्या पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून करायचा आहे. यामुळे तुमच्या घरात कधीच तुम्हाला धनधान्याची कमतरता पडणार नाही.
यानंतर या ताटामध्ये ही अन्नपूर्णा देवी आपल्याला अशीच दिवसभर आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे. तुम्ही देवघरामध्ये ठेवली तरी चालेल किंवा एका सेपरेट पाटावर एक कंपडा अंथरून त्यावर ठेवली तरी चालेल. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आंघोळ केल्यानंतर जेव्हा तुम्ही देवपूजा करणार आहात तेव्हा तुम्हाला ही अन्नपूर्णा देवी या तांदळातनं काढून घ्यायची आहे आणि तुमच्या देवघरामध्ये ठेवायची आहे. देवघरामध्ये अन्नपूर्णा देवी ठेवताना तुम्हाला एका वाटीमध्ये यातले थोडे तांदूळ घ्यायचे आहे आणि त्या तांदळामध्ये तुम्हाला ही अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवायची आहे. बघा, प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगते अन्नपूर्णा देवी ही कधीही जमिनीवर ठेवायची नसते. ती थोडी तुम्हाला एका वाटीमध्ये थोडेसे धान्य घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला अन्नपूर्णा देवी ठेवायची आहे. यानंतर यातले 21 तांदूळ तुम्हाला एका लाल कपड्यामध्ये घ्यायचे आहे. लाल कपड्यामध्ये हे तांदूळ तुम्हाला ठेवायचे आहे. याची पोटली बनवायची आहे आणि ही पोटली तुम्हाला जिथे तुम्ही तुमचा पैसा ठेवत असाल, जिथे तुमची कपाटाची तिजोरी असेल, तिथे तुम्हाला हे तांदूळ ठेवायचे आहे. आता राहिलेले जे तांदूळ आहे यातले तांदूळ थोडेसे तुम्हाला तुमचं धान्य जिथे तुम्ही धान्य साठवून ठेवत असाल त्या धान्यामध्ये तुम्हाला मिक्स करायचं आहे. त्यानंतर थोडेसे तांदूळ तुम्ही यातले पक्ष्यांना खायला घालू शकतात आणि बाकीच्या तांदळाचा तुम्ही घरामध्ये भात करून शिजवून खाऊ शकतात. बघा, जेव्हा तुम्ही तिखटाची भाजी करताल तेव्हा तुम्हाला ह्या तांदळाचा भात करून खायचा नाही. जेव्हा तुम्ही गोड अन्न घरात शिजवताल त्यावेळेस तुम्हाला ह्या तांदळाचा भात करून खायचा आहे. तर अगदी साधा सोपा उपाय तुम्हाला ह्या त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे. बघा, हा उपाय तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला जर का करायला चालू केला तर तुमच्या घरामध्ये कधीच धनधान्याची कमतरता पडणार नाही आणि अन्नपूर्णा देवीचा आशीर्वाद आपल्यावर सदैव आपल्या पाठीशी राहणार आहे. व्हिडिओत सांगितलेली माहिती आवडली, व्हिडिओला नक्कीच लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.